26 मार्च 2025 अर्थ ॲट नाईट त्याचे 6 एपिसोड संपवले. ॲज युजल सुंदरच आहेत आणि म्हणजे तेही दरवेळेस त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणतच असतात. आणि खरंच म्हणजे आपल्याला जंगलात रात्री काय चालतं प्राण्यांचं किंवा कसे ते बिहेव करतात ते काहीच कळत नाही आणि दिसायलाही काही मार्ग नाही. पण आता ही जी टेक्नॉलॉजी त्यांची खूप ॲडव्हान्स झाली आहे त्याच्यामुळे रात्री दिसणारे कॅमेरे म्हणजे रात्री कॅमेऱ्यात टिपता येईल असं अगदी क्लिअर दिवसासारखं असं स्पष्ट म्हणजे फोटो येतात ते आणि त्याच्यामुळे पूर्ण लाईफ रात्रीची त्यांची कळते. तर 6 एपिसोडमध्ये वेगवेगळे एलिफंट्सचे आधी मोठे मग एलिफंट्सवर हायना वगैरे कसे अटॅक करतात, नंतर जंगली कुत्रे कंगारू यांचं दाखवलंय आपसात आणि कंगारूज कसे आपल्या फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी आपलं हे दाखवतात बाहुबल म्हणजे मी किती स्ट्रॉंग आहे माझे मसल्स किती स्ट्रॉंग आहे आणि ते कसे आपल्या याला फीड करतात वगैरे. नंतर हिप्पोस आहे, फिशेस म्हणजे सी वॉटरमधलं काही फिशचं दाखवलंय. नंतर लँडवरचं एक वेगळाच म्हणजे असा उंदरासारखा एक प्राणी आहे पण अंगावर त्याच्या असे मुंगूस सारखा एक्झॅक्टली पण त्याच्या अंगावर खोले पण मग तो कोणाला घाबरतो तर क्रॅबला घाबरतो तिथल्या आणि छोट्या छोट्या अँट्सना वगैरे तो खातो. असे म्हणजे लाईफ. नंतर टायगर लायनचं तर आहेच आणि लाईफ त्यांची किती डेंजरस आहे आणि ते अट्रॅक्ट करायला काय काय करतात आणि फायटिंग करायला काय करतात. त्यांची लाईव्हलीहूड जेव्हा पाणी मिळत नाही हे नाही तर एलिफंट्स पण किती लांबपर्यंत पूर्ण ट्रॅव्हल करतात. पोलर बिअरचं दाखवलंय की पोलर बिअर पण कसं आपलं अन्न मिळवतो वगैरे. तर ओव्हरऑल म्हणजे छानच आहे आणि म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह आहे त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यामध्ये हे पण दाखवलेलं आहे की मग ती जी टीम जाते त्यांना काय काय डिफिकल्टीज येतात शूट करताना किंवा तिथे लवकर कसं सापडत नाही किती किती महिने वाट बघावी लागते वगैरे. आधी त्यांना पोलर बिअर दिसतच नव्हतं किती वेळ वाट पाहिली आणि मग जिथे त्यांनी त्यांचं घर तंबू उभारला असतो टॉयलेट उभारलं असतं तिथेच येऊन तो पूर्ण ते टॉयलेट हलवत असतो आणि मग त्यांना म्हणजे कळतं की हा इथेच आसपासला आहे वगैरे. असे छान छान इन्सिडेंट्स पण आहेत. ओव्हरऑल अगदी म्हणजे बघण्यासारखंच सुंदर आहे.